अग्निपंख स्कॉलरशिपसाठी आपल्या पाल्याला 2 पेपर द्यावे लागणार आहेत. दोन्ही पेपर MCQ प्रकारचे आहेत आणि हे दोन्ही पेपर शालेय अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. यासाठी गणित, तर्क, इंग्रजी, सामान्य ज्ञान व मराठी असे विषय असणार आहेत. अंतिम निकाल पेपर 2 च्या गुणांवर आधारित असणार आहे. जर पेपर 2 मध्ये 3 किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले तर पेपर 1 मधील गुणांचा विचार केला जाणार आहे. तरीही बरोबर आल्यास 10 गुणांची मुलाखत घेतली जाणार आहे. तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन कसे करायचे ते पाहू. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण जाऊया वेबसाईटवर. www.agnipankh.in या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला या अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. इथून खाली स्क्रॉल करत आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली दिसेल. 15 फेब्रुवारी 2026 पासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026. त्यानंतर या परीक्षेसाठी जी मिळणारी शिष्यवृत्ती आहे ती म्हणजे जर आपला पाल्य 1ली ते 4थी या इयत्तेमध्ये असेल तर 1 लाख रुपयापर्यंतची शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि जर आपला पाल्य 5वी ते 8वी या वर्गात असेल तर 2 लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि जर आपला पाल्य 9वी ते 10वी या वर्गामध्ये शिकत असेल तर 5 ते 8 लाखापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर या ठिकाणी शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे 1ली ते 4थी यापैकी कोणत्याही वर्गामध्ये जर आपला पाल्य शिकत असेल तर त्यासाठी 1 लाख रुपयाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि जर आपला पाल्य 5वी ते 8वी या वर्गापैकी कोणत्याही वर्गात शिकत असेल तर 2 लाखापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि जर आपला पाल्य 9वी ते 10वी यापैकी कोणत्याही वर्गात शिकत असेल तर 5 ते 8 लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर यासाठी फॉर्म कसा भरायचा, याची नोंदणी कशी करायची हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आत्ताच नोंदणी करा यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी काही सूचना मिळतील की आपला जर पाल्य सध्या कोणत्या वर्गामध्ये शिकत आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. जर आपला पाल्य 1ली या वर्गामध्ये शिकत असेल तर तुम्हाला पुढील शैक्षणिक वर्षासाठी त्याची निवड करायची आहे. आणि जर आपला पाल्य 10वी मध्ये शिकत असेल तर त्यांनी फॉर्म भरू नये अशी या ठिकाणी सूचना दिलेली आहे. आणि जर आपला पाल्य सिनियर KG मध्ये शिकत असेल तर पुढील इयत्ता त्याची 1ली निवडावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहूया स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरावा. या ठिकाणी सांगितलेलं आहे, पहिले नाव एंटर करा. नाव या ठिकाणी आपल्या पाल्याचे जे काही नाव आहे ते या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर मधले नाव या ठिकाणी पालकांचे जे नाव आहे ते टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आडनाव या ठिकाणी तुमचे जे काही सरनेम आहे ते त्या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षी आपला पाल्य कोणत्या इयत्तेमध्ये जाणार आहे ती इयत्ता निवडायची आहे. आता या ठिकाणी माझा पाल्य जो आहे तो इयत्ता 3री या वर्गामध्ये पुढील वर्षी जाईल. यासाठी मी इयत्ता 3री हा वर्ग निवडला आहे.
आणि सध्या आपला पाल्य कोणत्या इयत्तेमध्ये शिकत आहे ती इयत्ता या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे. आता माझा पाल्य इयत्ता क्लास 2मध्ये आहे, त्यामुळं मी तो निवडते. त्यानंतर आपल्या पाल्याचे जे बोर्ड आहे ते निवडायचे आहे. मग महाराष्ट्र राज्य मंडळ असेल तर महाराष्ट्र राज्य मंडळ, CBSE असेल तर CBSE किंवा ICSE असेल तर IC येते. आता या ठिकाणी माझ्या पाल्याचे CBSE हे आहे. त्यानंतर शिक्षणाचे माध्यम मराठी असेल तर मराठी, इंग्रजी असेल तर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी असेल तर सेमी इंग्रजी. या ठिकाणी माझ्या पाल्याचे माध्यम हे शिक्षणाचे इंग्रजी आहे, त्यामुळं मी इंग्रजी यावर टिक करते. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आपल्या पाल्याचा जो काही आधार क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला पाल्य ज्या शाळेमध्ये जातो त्या शाळेचे नाव टाकायचे आहे. या ठिकाणी माझा पाल्य फ्लोरिडा इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी जात आहे म्हणून ए नाव टाकते. त्यानंतर शाळेचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरत आहात तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. आता या ठिकाणी माझा पुणे जिल्हा आहे, त्यामुळं मी पुणे जिल्हा सिलेक्ट करते. त्यानंतर जो काही तालुका आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आता या ठिकाणी माझा तालुका हवेली आहे, त्यामुळे मी हवेली टाकते. तुमचा जो काही तालुका असेल तो तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी पालकाचे डिटेल्स भरायचे आहे. यामध्ये पालकाचे मग आईचे नाव भरा किंवा वडिलांचे नाव भरलं तरी चालेल. आता या ठिकाणी मी वडिलांचे पूर्ण नाव भरत आहे. त्यानंतर ईमेल ID या ठिकाणी बरोबर द्यायचा आहे, कारण याच ईमेल ID वर तुम्ही जे काही पेमेंट करणार आहात त्याची रिसिप्ट मिळणार आहे. त्यानंतर तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो द्यायचा आहे. पर्यायी मोबाईल असेल तर द्या किंवा दिला नाही तरी चालतो. या ठिकाणी तुम्हाला 1ली ते 4थी 385 फीस आहे आणि इयत्ता 5वी ते 10वी 485 फीस आहे. तुम्ही ज्या इयत्तेसाठी निवडलेलं आहे ती तुम्हाला या ठिकाणी फीस दिसेल. त्यानंतर या ठिकाणी एक घोषणापत्र दिलेलं आहे की ज्यामध्ये तुम्ही जे काही माहिती भरलेली आहे ती सर्व बरोबर आहे यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज सबमिट या बटनवर क्लिक करायचे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज या ठिकाणी तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ती पूर्ण समोर दिसेल, ती एकदा चेक करून घ्यायची आहे. तुम्ही भरलेलं नाव, वर्ग, विभाग, बोर्ड, माध्यम, आधार क्रमांक, शाळेचे नाव, शाळेचा पत्ता, जिल्हा, शहर, पालकांचे नाव आणि यामध्ये ईमेल ID व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचे आहे. तुम्ही Google Pay, PhonePe कोणत्याही पद्धतीने पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म ॲटोमॅटिक सबमिट होऊन जातो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच गरजूपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.